खिसायचं खिसायचं घासायचं नाही खिसायचं. आता हा काय विषय हे तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू केल्यावर नक्कीच कळेल. तर नमस्कार मंडळी, मी क्षितिजा आणि स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर आज पहिल्यांदाच मी कुकरमध्ये गाजर हलवा बनवणार होते. बघूया म्हटलं क्विक आणि इझिली ही रेसिपी होते की नाही. त्यासाठी मी 1/2 kg गाजर स्वच्छ धुवून घेतले, कट केले आणि तुपामध्ये थोडेसे रोस्ट केले आणि कुकरला 1 शिटी दिली. आता हे बाहेर काढल्यानंतर वीराच्या बाबांनी मला क्रश करण्यासाठी हेल्प केली. तर त्यांना काय वाटलं हे आता किसायचं आहे आणि किसायच्याऐवजी त्यांनी घासायचा हा शब्द वापरला, म्हणून ते सुरुवातीला आमचं तसं चालू होतं. आता वीराचे बाबा असं काहीतरी मी नवीन करायला लागलं ना हेल्पसाठी येतात, तेवढंच मला पण बरं पडतं, वीराकडे लक्ष द्यायला येतं. बरं असो, गाजर त्यांनी पूर्ण क्रश करून दिले. त्यानंतर थोडंसं दूध ॲड करून पुन्हा मी शिजवलं आणि अर्धी वाटी साखर ॲड केली. त्यानंतर तुपामध्ये हे थोडेसे रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स टाकले आणि लास्टला कोरिएंडर पावडर तर मस्ट आहे, ही टाकायलाच पाहिजे. आणि इकडे हा मस्तपैकी गाजर हलवा तयार झालेला आहे. तोपर्यंत मी इकडं फोडणीचा भातही बनवून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये फार मी बेसिक मसाले ॲड केलेले आहेत, कारण वीराला इतकं तिखट आवडत नाही ना. तर हा फोडणीचा भात आणि हा गरमागरम गाजर हलवा याच्यावरती दोघांनी मस्त ताव मारला आणि वीराला पण थोडंसं दूध आणखीन ॲड केलं आणि तो खायला दिला. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच इझिली आणि क्विक बनवून जाते. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.